आभार मानते। हा पहिला भाग झाला तुम्ही जे संसार रत्नबद्दल बोलला। आणि सेल्फीची आजच खरं तर ऑर्डर आली आहे। आज तुमच्याच कुठल्या तरी चॅनल का वर्तमानपत्रात बातमी आली आहे की सगळे आई वडील असं म्हणतात की असा एक नवीन नियम या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने ऑर्डर काढलेली आहे की प्रत्येक शाळेतल्या मुलांनी काहीतरी एक फॉर्म मुख्यमंत्र्यांनी केला आहे, त्याच्याबरोबर एक सेल्फी काढायची आणि तो पोस्ट करायचा। हे मी म्हणत नाहीये, एका वर्तमानपत्राची बातमी माझ्याकडे आली आहे। त्याचबरोबर रेल्वे स्टेशन, शाळा, कॉलेज सगळीकडे किंवा त्यांचा जो रथ आहे कुठला तरी तो केंद्र सरकारचा, ज्याला मोदी रथ का मोदी सरकारचा रथ का असं काहीतरी म्हणतात, त्याच्यावर पण मोदी साहेबांचा एक फोटो आहे ज्याच्याबरोबर सगळ्यांनी सेल्फी काढावा असा मोदी साहेबांचा आग्रह आहे। आणि मोदी साहेबांनी तुमच्याच एका चॅनलवर मी ऐकलं होतं की मोदी साहेबांनी असं स्मृती इराणींना सांगितलं होतं की तुम्ही 1 कोटी का 10 लाख असं काहीतरी सांगितलं होतं बाई की महिलांबरोबर तुम्ही सेल्फी काढा। आणि प्रत्येक शाळा म्हणजे मी ऑब्जेक्शन घेतलं होतं की प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये मुलांना सेल्फी काढावं आणि हा ऑर्डर GR काढला होता का नाही आणि याचं उत्तर मला पार्लमेंटमध्ये मिळालं होतं। त्याच्यामुळे या देशाचे प्रधानमंत्रीच आम्हाला सांगतायत की सेल्फी काढा। आणि मला असं वाटतं की प्रधानमंत्री या देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांना थोडा वेळ बाजूला ठेवा, पण एखाद्या व्यक्तीला एखादा सेल्फी काढून त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना तो बघण्यात खूप मजा असते। लेने में ज़्यादा मजा नहीं है, सबको खुशी देने में ज़्यादा मजा है। भाषेत आपण मागणी केली का कोर्टामध्ये की निवडणूक होईपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेलं नाव निवडणुकीपर्यंत राहावं? हो, अर्थातच ना, आम्हाला लागणारच ना, कारण का ही टाइमलाईन जी दिली होती ती राज्यसभेच्या इलेक्शनपर्यंतच होती, तर आम्ही लोकसभा लढणार कशी मग? म्हणूनच ही लढाई तर त्याचीच आहे ना, दॅट इज द मेन रिझन। भाजपचं दिल्लीत अधिवेशन पार पडलं 2 दिवस, माहिती नाही तुम्ही अमित शहाचं भाषण ऐकलं असावं। नाही, तुमच्याकडे ब्रेकिंग न्यूज होती, बघितली थँक्यू। त्यात एक मुद्दा असा होता की सोनिया गांधींना राहुल ना पंतप्रधान करायचं होतं आणि शरद पवार साहेबांना तुम्हाला मुख्यमंत्री करायचं होतं, म्हणून महाराष्ट्रात हा खटाटो। एक तुम्हाला सांगते, मला एका गोष्टीचा आनंद वाटला की त्या सगळ्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भ्रष्टाचार हा विषय संपला। कुणाच्याही भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचा भ्रष्टाचार, ह्याचा भ्रष्टाचाराचा ब पण आला नाही, त्याच्यामुळे ती खूप छान आनंदाची गोष्ट झाली। राहिला मुद्दा माझा, आता त्यांना कोणी काय जाऊन ब्रीफ करतं हे मला माहिती नाही, पण म्हणजे मला सिविक समजतं। अमित शहाजी खूप मोठ्या देशाचे नेते आहेत, मी खूप लहान आहे त्यांच्या मानाने, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या भाषणाबद्दल मी बोलणं अयोग्य आहे, कारण का अमित भाई माझ्यापेक्षा कर्तृत्वाने आणि वयाने दोन्ही मोठे, त्याच्यामुळे त्यांचा कुठलाही म्हणजे ते बोलतात त्याला काही मी उत्तर देते असं नाही, पण अतिशय प्रांजळपणे मी सांगू इच्छिते की मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडी आणि इंडियाकडे बारामती लोकसभेसाठी तिकीट मागते आणि लोकसभा निवडून आल्यानंतर माणूस पार्लमेंटमध्ये जातो, त्याच्यामुळे त्याच्यावर फार काही चर्चा व्हावी किंवा घराणेशाही वगैरे वगैरे। आणि मला असं वाटतं घराणेशाही किंवा ह्याच्यावर आता माझ्या विरोधात कोणीच काही बोलू शकत नाही, कारण का आता सगळ्याच पक्षांमध्ये घराणेशाही झालेली आहे। भारतीय जनता पक्षात सगळ्यात जास्त घराणेशाही, तर त्यांच्याकडे घराणेशाही झाली तर टॅलेंट, आणि आमची घराणेशाही हा थोडासा आणखीन एक आमच्यावर अन्याय नाही का? आणि डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ। माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स तुम्ही बघा, माझा कॉन्टॅक्ट बघा, माझ्यावर कधी भ्रष्टाचाराचा आरोप झालाय का? माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स, माझ्या मतदारसंघातली डेव्हलपमेंट सगळं तुम्ही बघा ना। माझं आयुष्य खूप पारदर्शक आहे, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मी का सगळं टाकते, माझी अकाउंटेबिलिटी राहते। माझ्या मतदारांना 24/7 माहिती असलं पाहिजे की आपला खासदार कुठे, कारण का मी पब्लिक लाईफमध्ये, त्याच्यामुळे पब्लिक लाईफला 100% अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपेरंटली असली पाहिजे असं माझं मत आहे। बारामतीमधून लोकसभेसाठी उमेदवारी मागत असला तरी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायची इच्छाच नाही का, व्हायचंच नाही की आणखी काय विषयच कुठे येतो? मुख्यमंत्र्याचा विषयच कुठे होता? आता त्यांची अमितभाईंची काही इच्छा असेल किंवा त्यांच्या मनात काय असेल ते मी काय कंट्रोल करू शकते? मी माझं तुम्हाला सांगू शकते, मी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे हे चौथ्यांदा आहे, 3 वेळा फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाचंच तिकीट मागितलेलं आहे। हे सगळ्या उभ्या महाराष्ट्राने गेले 18 वर्ष, म्हणजे आधी 3 वर्ष मी ह्याच्यात होते, राज्यसभेत होते, नंतर मी लोकसभा लढले,
आणि तिसऱ्यांदा आता चौथ्यांदा मी तिकीट मागते. मतदारसंघासाठी तुम्ही केलेल्या कामांचा माहिती देणारा रथ बारामतीमधून फिरताना आम्ही परवा गेले एक महिना 12 मी सुरू केला तो 12 जानेवारीला. आणि आणखी एक रथ आता काल 4 दिवसांपूर्वी 2 दिवसांपूर्वी माझा 12 जानेवारीला सुरू झाला. त्यामुळे तुम्ही आघाडीवर असं जावं आघाडी असं नाही, काही बातम्यांमध्ये असं तुमच्या चॅनल्सवर आलं की माझा नंतर सुरू झाला, विच इज नॉट फॅक्च्युअल. लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ. माझा रथवीत नाही हो, ती एक गाडी आहे ज्याच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघातली केलेली कामं, माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स, मी मांडलेले मुद्दे, ह्याची एक छोटीशी फिल्म आहे. ती लोकांपर्यंत पोचावी म्हणून ती गाडी फिरते. मी काय रथबीत काय म्हणत नाही हो, पण त्याच्यामुळे ती गाडी 12 जानेवारीपासून 9 तालुक्यांमध्ये फिरते. त्याचा पूर्ण माहिती सगळं बाय मिनिट टू मिनिट कुठल्या गावात गेली वगैरे ही सगळी कोणाला माहिती हवी असेल तर ती माझ्याकडे आहे. आय एम हॅपी टू शेअर. आणि दुसरा रथ जो फिरायला लागलाय तो त्यांनी केलेली कामं किंवा आणखी करू इच्छिणारी कामं असा त्याच्यामध्ये साधारणपणे संदेश आहे. लोकशाही हो, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे, असं नाही. आमच्याकडे दडपशाही नाही. आमचं म्हणणं आहे प्रत्येकाने आपला पक्ष काढावा, प्रत्येकाने आपली मतं मांडावी, त्यांनी आयडिओलॉजी करावी. अरे विरोधक पण असला तर तो दिलदार असला पाहिजे, तभी तर मजा. आम्ही पार्लमेंटमध्ये जाऊन आमचा युक्तिवाद जेव्हा एकामेकाच्या विरोधात आम्ही बोलतो तेव्हा आमचे काही वैयक्तिक अंतर नसतात. आम्ही एक 25-30 असे खासदार आहोत जे सकाळी 11 वाजल्यापासून रात्री ज्या मिनिटाला पार्लमेंट संपतं ना तोपर्यंत आम्ही तिथेच हजर असतो. आमच्या सगळ्या म्हणजे आता संसद रत्न जेव्हा आमचा कार्यक्रम झाला त्याच्यात मी आणि जयंत सिन्हा तेच हसत होतो. किंवा केरळाचे आमचे प्रेमचंद्रनजी आहेत किंवा ओडिसाचे तरी मेहताबजी आहेत. आम्ही 19-20 सगळे एकामेकाच्या नंतर बसलो. त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आमचं कौतुक केलं. आम्ही हसत होतो की जयंत सिन्हा माझ्यावर हल्ला चढवतात, मग मी चढवते इकडून, मग प्रेमचंद्रनजी माझा रेफरन्स घेतात, नाही तर मेहताबजींचं नाव मी भाषणात घेते. दिस इज पार्लमेंटरी डेमोक्रेसी. पार्लमेंटमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे एकामेकाच्या मुद्द्यांवर. म्हणून जयंत सिन्हा आणि मी काही विरोधक होत नाही एकामेकाचे. आमची मैत्री एका जागेवर, आमची जी मतभेद आमचे आहेत ते वैचारिक आहेत, वैयक्तिक नाही आहेत. घरातलीच व्यक्ती ज्यावेळेस विरोधी उमेदवार म्हणून पुढे येणार असते किंवा त्याची संभावना स्पष्ट होते त्यावेळी काय? अहो पण ही लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक नाहीच आहे. माझे जर भारतीय जनता पक्षामध्ये एवढं मोठं माझं फ्रेंड सर्कल आहे तर जर घरातली पण व्यक्ती उद्या माझ्या विरोधात लढली तर त्याच्यात गैर काय? त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघा ND पाटील, सरोज पाटील माझ्या आत्या, अनेक वर्ष त्यांचे मिस्टर आणि आदरणीय पवार साहेब, त्यांचे आमच्या वैयक्तिक नात्यामध्ये कधीच अंतर आलं नाही. आणि जर एवढी वैचारिक प्रगल्भता नसेल तर मग हे काळ्याचे पांढरे होण्याचा उपयोग काय? राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर तुम्ही नेहमी बोलतात. आज सकाळी गृह खात्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. सरकारी सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत नितेश राणे, त्यांनी असं एक विधान केले की पोलीस माझं काय वाकडं करतील, एक माझा व्हिडिओ बनवतील आणि माझ्या बायकोला दाखवतील. त्यांना महाराष्ट्रात राहायचंय, त्यांना महाराष्ट्रात ड्युटी करायची आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना थेट डिपार्टमेंटच्या माणसांना असं बोलणं कितपत योग्य आहे? गृहमंत्री का बोलत? मला असं वाटतं हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना तुम्ही विचारला पाहिजे. एक तर मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही ज्यांच्याबद्दल आपण बोलत होता, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर कॉमेंट करणं हे योग्य राहणार नाही, कारण का मी ऐकलेलं नाही. पण जर त्याच्यात काहीही तथ्य असेल, तुमच्यावर अविश्वास आहे ना असं म्हणून नाही, पण त्याच्यात जरी 1% जर त्याच्यात तथ्य असेल तुम्ही मला सांगतायत, हा प्रश्न तुम्ही या राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारला पाहिजे. कारण लॉ अँड ऑर्डर हे डायरेक्टली गृहमंत्रालयाच्या अंडर येतं आणि डेटा सांगतो की या राज्यामध्ये ते गृहमंत्री झाल्यावर क्राईम वाढतो. नागपूर असेल, पुणे असेल, ठाणे असेल, या सगळ्या ठिकाणी तुमच्या चॅनल्समधूनच दाखवलं जातं की या तिन्ही ठिकाणी क्राईम वाढलेलं आहे.